मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं नवं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। तर आता मी गुढीची पूजा करण्यासाठी तयार झालेली आहे। ताटात फुलं, दिवा, हळद कुंकू, अगरबत्ती हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। नैवेद्याचं जेवण केलेलं आहे। वरण, भात, 2 भाज्या केल्यात, एक उसळ आहे काळ्या वाटाण्याची आणि आपली बटाट्याची भाजी। कालच मी कोथिंबीर वडी करून ठेवली होती, आज घाई होईल त्यामुळे कोथिंबीर वडी आहे आणि पुऱ्या। तर पीठ वगैरे सगळं मळून ठेवलंय, बाकीचं जेवण झालंय, फक्त पुऱ्या करायच्या। तर पीठ मळलंय, तर पूजा करून आल्यानंतर मी ते करीन। सकाळी उठून मी छान रांगोळी काढली, तुम्ही व्लॉग मध्ये पाहालच। काल फुल मार्केटला गेलेली परळच्या, तर म्हटलं भरपूर फुलं दिसली, तर म्हटलं की नाही आपण फुलांचीच यावे, रांगोळी काढूया। शास्त्रापुरती मी आपली जी रांगोळी असते ती जराशी दाराभोवती काढली आणि बाकी फुलांची रांगोळी काढली। कशी वाटते नक्की सांगा। आणि लग्नानंतरचा दुसरा पाडवा आहे। गेल्या वर्षीचा पहिला पाडवा होता तेव्हा मी शिवसेनेच्या शाखेत सत्यनारायणच्या पूजेला बसलेलो आणि तेव्हा मी एक उखाणा घेतलेला, तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। पाहिला नसेल तर इंस्टाग्रामवर पहा किंवा यूट्यूबवर देखील असेल, तर नक्की पहा। आणि नेसलेली साडी आज ही केशरी रंगाची पैठणी साडी आहे। ही मला मम्मीनी माझ्या जेव्हा सत्यनारायणाची पूजा होती लग्नानंतरची, तेव्हा आई वडील येतात तेव्हा माहेरची ओटी भरली जाते, त्या ओटीमध्ये दिलेली। आणि हा सुंदर जो नेकलेस पाहताय ना तुम्ही, तो माझी मैत्रीण अंकिता, तुम्ही तिचं केळवण पाहिलंच असेल, नसेल पाहिलं तर ते आधी पाहून घ्या। तर तिच्या आई वडिलांनी हा मला केळवणाला गिफ्ट दिलेला नेकलेस, त्याच्यावरचे इयरिंग्स पण आहेत, पण आज मी गोल्ड इयरिंग्सच वेअर केले, जे आज त्याने लग्नात दिले। चला जाऊया गुढीची पूजा करायला। फुल मार्केटमधून देवाऱ्यासाठी सुंदर असा गुलाबांच्या पाकळ्यांचा हार आणला होता। त्याच्यानंतर ही फुलं मी रांगोळीसाठी घेतली होती, जी मला 20 रुपयाला अख्खी मिळाली। हे आंब्याचे टाळ, कडुलिंबाचा पाला, गोंडे दोन्ही प्रकारचे घेतलेले, पिवळा आणि केशरी, फोटोसाठी। आणि नंतर मला देवपूजेला देखील फुलं भरपूर लागतात, त्यासाठी ते देखील भरपूर घेतले। हे दाराभोवतीचं तोरण आहे, जे सागरच्या मामींनी एक करून दिलं होतं आणि एक विकत घेतलेलं। ही सकाळी देवपूजा केली आहे, त्याचं थोडंसं ग्लिम्स तुमच्यासोबत शेअर करते। धूप लावला होता, धूप लावल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि मला भरपूर सवय आहे धूप, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी लावण्याची। तर पूजा झाल्यानंतर ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यासमोर देखील फुलं ठेवली, स्वामींची मूर्ती आहे। ते सगळं केलं आणि टी व्हीवरती ऑब्व्हियसली साई लीलाची गाणी सुरू होती। अशी ही छोटीशी पूजा सकाळी केलेली आहे। महाराजांची देखील पूजा केली। त्यानंतर ही फुलांची रांगोळी मी तुम्हाला सांगितलं ती आहे, गुलाबांच्या पाकळ्या आहेत आणि थोडी गोंड्याची आणि ही फुलं आहेत। घंगाळं ठेवलं आहे, त्यात देखील फुलं टाकली आहेत, छोटंसंच आहे दाराभोवती ठेवलेलं। ते आणि नंतर मग मी दिवा लावला रांगोळीमध्ये, या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण नंतर मग मी दिवा लावला, जितकी जागा होती त्यानुसार काढलेलं आहे। हे दरवाजाचं आहे, दरवाजाला देखील आंब्याचं टाळ, कडुलिंबाचा पाला आणि आपलं जे तोरण असतं ते लावलं। घर अगदी प्रसन्न वाटत होतं, एक वेगळाच लूक आपण म्हणतो ना, तो आला होता। त्यानंतर चहा करून घेतला। मी टी लवर आहे, तुम्ही आहात की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपण गुढीची पूजा करत आहोत। आमच्याच मजल्यावरती वेंगुर्लेकर काकी आहेत, त्यांच्याकडे असते गुढीपाडवा, त्यांच्याकडे सगळेच सण असतात, म्हणजे नागपंचमीची पूजा देखील मी त्यांच्याकडेच गेले होते, गुढीपाडवा देखील त्या करतात, त्यांच्या घरी देखील गणपती येतो, त्यामुळे। आणि आमच्याकडची गुढी जी असते ती गावच्या घरी असते, त्यामुळे इथे उभारत नाही, तर गावी तर आता जाऊ नाही शकत सुट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे। मुंबईतच आपण आपले सण साजरे करतो आणि जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा गावी जातो। तर गुढीची छान मनोभावे पूजा करून फुलं वाहिली, त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली आणि असं होतं। गुढीपाडवा म्हणजे आपला हिंदू नववर्ष, येणारं वर्ष सर्वांनाच खूप आनंदाचं जावो हीच इच्छा। आणि नेमका आज संडे आलेला आणि काल देखील सॅटरडे होता, बऱ्यापैकी छान वाटलं हे सगळं
प्रॉपरली तयारी वगैरे करता आली. नाही तर कधी कधी गुढीपाडव्याला देखील वर्किंग असतो, सो मग सकाळीच उठून थोडं मॅनेज करून जावं लागतं ऑफिसला. सो असं सगळं आहे. इथे नंतर मी आणि सागरने, माझी मैत्रीण आहे अंकिता, त्यांच्या घरी देखील गुढीपाडव्या निमित्त गुढी असते, सो त्यांच्याकडे देखील पूजा करण्यासाठी गेलो होतो. त्या ग्राउंड फ्लोअरलाच राहतात, त्यामुळे व्हिडिओमध्ये येता जाता बरीच मंडळी तुम्हाला दिसतील. तर इथे देखील पूजा केली आणि इथे पूजा केल्यानंतर काकीने आम्हाला कडुलिंबाचं पाला जो आहे तो प्रसाद म्हणून दिला आणि नंतर पेढा आणि खोबरं, सो ते देखील आम्ही खाल्लं आणि मग घरी गेलो. तर इथे सागर पण आहे. सागर थोडा कॅमेरा शाय आहे, त्याच्यामुळे तो फार व्हिडिओमध्ये नसतो, पण बिहाइंड द सीन्स त्याचे खूप एफर्ट्स सुरू असतात माझं शूट वगैरे घेताना, किंवा बरेच सजेशन्स तो देत असतो की असं कर तसं कर, हे बोल ते बोल, हा व्ह्यू घे, थंबनेलला हे टेक्स्ट टाक ते टाक. सो चॅनलवर जरी मी दिसत असली तरी माझ्या मागे बरीच मेहनत आहे. कोथिंबीर वडीसाठी 20 रुपयाची ही जुडी घेतलेली परेल स्टेशनजवळच, म्हणजे गौरीशंकर मिठाईवाल्याच्या इथे. सो ती स्वच्छ धुवून घेतली. हे सगळं आदल्या दिवशीचं आहे. त्यानंतर ती चिरून घेतली आहे आणि मग यामध्ये बेसनाचं पीठ आणि बाकीचे जे काही आपले इन्ग्रेडियंट्स असतात, तिखट, मीठ, हळद, मसाला वगैरे, ते सगळं टाकून घेतलं आणि तसं ते प्रिपरेशन केलं होतं. आणि मग थोडेसे तीळ घातले यामध्ये की दिसायला छान दिसतील अशा ह्याच्याने. तांदळाचं पीठ देखील घातलं होतं. त्यानंतर मी सर्वात आधी डाळ लावून घेतली, एकीकडे बटाटे लावून घेतले उकडण्यासाठी आणि पहिली जी आहे ती काळ्या वाटाण्याची भाजी करून घेतली. त्यानंतर म्हटलं पुढचे आपण प्रोसेस करून घेऊया. सो जोपर्यंत कुकरच्या शिट्या झाल्या तोपर्यंत मी बटाट्याची भाजी देखील एका बाजूला करून घेतली आणि हे आता कोथिंबीर टाकून गार्निशिंग करत आहे. त्यानंतर ती देखील झाकून ठेवली. भात मी डाळीबरोबरच कुकरला लावला होता. त्यानंतर डाळीला फोडणीसाठी डाळ रेडी केली आणि इथे छान अशी गोडी डाळ केलेली आहे. झटपट पुऱ्यांचं पीठ मळलं. युजली मी पीठ छोट्या भांड्यात मळते, त्याच्याने ते लवकर मळलं जातं. जर तुम्ही पसरट किंवा मोठं भांडं घेतलं तर पीठ मळायला वेळ लागतो. ही एक टिप आहे, तुम्ही फॉलो करता की नाही माहीत नाही. भांडं जितकं छोटं असेल तितकं तुमचं पीठ लवकर मळलं जातं. मग आपण ज्या आदल्या दिवशी केलेल्या त्या कोथिंबीर वडी ती तळून घेतली. कशा दिसत आहेत कोथिंबीर वड्या सांगा. थोडीशी कडक झालेली, मला असं वाटतं की तांदळाचं पीठ मे बी जास्ती झालेलं असू शकतं, एक्झॅक्टली आता काही कळत नाही आहे. आणि मग पुऱ्या तळून घेतल्या, मोठ्या मोठ्याच केल्या होत्या. नेमकी व्हिडिओच्या वेळी ही पुरी तितकीशी फुगली नाही आहे, पण नंतर सगळ्या पुऱ्या फुगल्या. पण तेव्हा शूट करण्यासाठी सागर नव्हता, तो काही कामासाठी बाहेर गेलेला. सो इथे मी तुमच्यासोबत ते शेअर करते पुऱ्यांचे ग्लिम्स. नैवेद्याचं ताट वाढून घेतलं होतं. यंदाचं जे श्रीखंड होतं ते लाडू सम्राटकडून घेतलं होतं. 100 रुपये पाव किलो असं होतं. त्यानंतर हे नैवेद्याचं ताट वाढलेलं आहे आणि असा छान प्रकारे गुढीपाडवा साजरा झाला आहे. गोडाचं जेवण होतं, सो खूपच मजा आली, छान वाटलं. आता संध्याकाळी मी परत शाखेत जाणार आहे पूजेला पाया पडायला. स्वामींच्या मठात देखील जायचं आहे आणि उद्या स्वामींचा प्रकट दिवससुद्धा आहे. सो आज जाऊन येईन आणि उद्या देखील मला जमलं ऑफिसवरून आल्यानंतर तर तेव्हाही जाईन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.